माथेरान नेरळ इथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनविभाग अलिबाग आयोजित वन परिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालय आणि तपासणी नाका शेलू या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलंय। या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, राज्याच्या प्रधान सचिव, वनबल प्रमुख शोमिता विश्वास, मुख्य वनसंरक्षक ठाणे के प्रदीपा, अलिबाग उपवनसंरक्षक राहुल पाटील, माथेरान वन परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम, प्रांत अधिकारी प्रकाश सकपाल आदी मान्यवर उपस्थित होते। इमारतीच्या उद्घाटनासोबतच वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते माझे वन या अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आलाय। या अभियानाअंतर्गत 338 एकर क्षेत्रामध्ये हरित क्रांती निश्चित केली जाणार आहे। या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संयुक्त वन व्यवस्थापन अंतर्गत माथेरान वन परिक्षेत्रामध्ये वन संरक्षण आणि वन संवर्धनाकरिता उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रमानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवादही साधलाय। उद्घाटन झालेले सेलू मधलं एका तपासणी नाक्याचं उद्घाटन झालेलं आहे। जनतेच्या सेवेमध्ये शासकीय यंत्रणा राबत आहे आणि भविष्यकाळात ताकदीने राबणार आहे। या ठिकाणी महेंद्र थोरवे, शोमिता विश्वास हे आमच्या वनबल प्रमुख आहेत। महेंद्र थोरवे इथले स्थानिक आमदार आहेत। त्याने ज्या सगळ्या गोष्टी समाजासाठी गरजेच्या त्या सांगितल्या, त्याची पूर्ण पूर्तता करण्याच्या अनुषंगाने मी निर्देश दिलेले आहेत। खातं मजबूत होईल तर वन मजबूत होईल। जर वनाचे अधिकारी आणि वन कर्मचारी जर का दुःखी असतील, त्याच्यातून वन समृद्ध होणार नाही। त्याकरता आपल्या सर्वांच्या सहकार्यातून त्याची निर्मिती होईल असा विश्वास मी व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।